नाना चालला का ड्युटी? हा मग अरे ही आपली नेहमीची ड्युटी, त्याच्यात आपण कधीच घेत नाही सुट्टी. हो नाना, अरे, 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 अरे. काय लावला रानात गाणं? ती शेरड हाना साईडला गाणं गाणं अरे तुझ्या आईचा दाना काय म्हणला? मोठ्या जनावरांना कळतं का हे कुणाचं पीक आहे कुणाचं रान आहे? तुम्हाला तर कळतं ना कोणाचं आहे? हा मला कळतंय ना, म्हणून तर शेरड आणली ना. अरे मला जर कळत नसतं ना आतापर्यंत ह्या शेरडांनी ह्या मकाचा मुरघासच केला असता. अरे बसून कोण आपल्याला पैसे देणार आहे? नाही 2-3 बोकडे इकली तरी 43,000 रुपये भेटतात. नोकरी करून काय भेटते कोसळ? काय 10,000 भेटायचे? पोरग MIDC जाते 10,000 रुपये त्याला पगार भेटते. आता पोराला म्हणणार आहे बघ पगार वाढत असला तर बघ, नाही तर इथं शेरडा वाढत. हो. कोणाची हाजीहुजी करायची गरज नाही, आपला आपण मालक. अहो नाना कुठं हिंडताय नानाचं? ओपन गोटा करून द्या ना शेरडा सोडून. अरे आपला आहे ना ओपन गोटा, पण शेरडा एका जागेवर बांधल्या ना सुधारतच नाही. शेरडाच्या जातीला कसं हिंडून फिरून खायची सवय असते. नाना द्यायचीत का शेरड? अरे तुला सांगितलं ना माझी एक पण शेरडी तुला ऐकणार नाही म्हणून. अहो शिर्डी राहून द्या, देताय का ती बोकड? अरे तू किती पण घेऊन आला ना रोकड तरी पण तुला ऐकणार नाही मी बोकड. नाना काय झालं? कधी आहे ना त्यांना बोकड? अरे ह्यो लय भांडवडी, पैसे पण कमी सांगतो आणि बोकड चापसून जातो आणि बोकड दुसऱ्या दिवशी नारामतय आणि ह्याला द्यायचं 4-5 हजारात. तिकडे चांगले पैसे येतात बाजारात. ह्या मानवावळ्या शिर्डीचा पहिला कार्यक्रम करतो, नाही तर मोकार तोट्यात जाईल.